नमस्कार सकीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिवलीला अमृत पारायण कसे करावे आणि त्याचे महत्त्व काय आणि पारायणाची पद्धत काय आहे हे सांगणार आहे. तरी हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आता श्रावण महिना चालू होत आहे, तर आपण शिवलीला अमृतचे पारायण कसे करावे आणि का करावे आणि त्याचे महत्त्व काय आहे आणि पारायणची पद्धत हे आज या कथेतून जाणून घेणार आहोत. तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. भगवान शंकराचा महिन्यासोबतच हा अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. यांचा वेद अन पुराणात उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याच साठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. तसेच शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण जाणून घेऊया. भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापाचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते. 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधत्व टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. 8व्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल. 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तींची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल. 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल. 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाचाची बाधा नष्ट होईल. 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, यासोबत विद्येची प्राप्ती होईल. शिवलीला अमृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल. या पद्धतीने करावे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण. शिवलीला अमृत पारायण सप्ताह. कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथीचे वाचन करावे. शिवलीलामृत पोथीचे पारायण करत असताना
दिवा तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरा व पुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनी ऐकावी. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अशा पद्धतीने हे 7 दिवसाचे पारायण करू शकतो आपण. कोणाला शक्य असेल तरी ते एका दिवसाचेही पारायण करू शकतो. माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.